हो, काय विषय आजचा? पंचायत समितीचे आमसभा आमदार साहेबांनी ठेवलेली आहे. त्या आमसभेचे अध्यक्ष आपले नरेंद्र भोंडेकर साहेब असतात. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आमसभा ठेवलेली आहे, मागील 2 वेळा पण आम्ही त्या आमसभेला भारतीय जनता पार्टी म्हणून रिस्पॉन्स दिला, त्या ठिकाणी गेलो. पण त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने विरोध झाला त्या ठिकाणी आम्हाला बोलू दिले जात नाही आणि बोलल्यानंतरही त्या गोष्टीवरती इम्प्लिमेंट होत नाही. आमचे सरपंच असतात त्या ठिकाणी, पंचायत समिती सदस्य असतात, जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी एकटाच आहे भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यामध्ये. त्याच्यामुळे नेहमी अपमानास्पद वागणूक मिळते त्यांच्याकडून. आज हा संदेश आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवचा आहे, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी ग्रामीणतर्फे आम्ही त्यांच्यावरती बहिष्कार टाकला. सरपंच असोत की पंचायत समिती सदस्य असोत, सभापती असोत की आम्ही स्वतः जिल्हा परिषद सदस्य. कारण की मागील काळामध्ये आपण पाहिलं असेल की आता नियोजन सभा, जी जिल्ह्याची नियोजन सभा असते, विधानसभेचा किंवा ग्रामीण भागाच्या विकासासाठी नियोजन सभा असते पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, त्या अध्यक्षतेवर त्या पालकमंत्र्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आणि आमच्या नेत्यावर सुद्धा बहिष्कार टाकला. कारण की माझं ऐकत नाही. मग ऐकत नाही तर आजपर्यंत आमदार साहेब म्हणत होते की एवढा मोठा निधी भंडारसाठी आणला, ते जे मिरवत असतात, आपली बडा मिरवत असतात. मग हा निधी आला कुठून? भारतीय जनता पार्टीच्या शासन तुमच्यासमोर आम्ही युतीमध्ये आलो. युतीच्या लोकांना व युती धर्म म्हणून त्यांनी आम्हाला साथमध्ये घ्यायला पाहिजे, परंतु ते नेहमी आम्हाला मनास्पद वागून दिलं. मागील काळात विधानसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी असंच केलं होतं, पण आमच्या लोकांनी आम्हाला समजलं होतं, आम्ही त्यांना सपोर्ट केला सर्व गोष्टींनी. आज ते आमदार आहेत, त्यांना वेगवेगळ्या याच्यावरती पदावरती त्यांना शासनाने घेतलेलं आहे, परंतु ते भारतीय जनता पार्टीवर एवढा रोष काढत असतात. आता याच वेळेला नगर परिषदेमध्ये आम्ही त्यांना सपोर्ट नाही केला, कारण की आमच्या नगर परिषदेमध्ये आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट नाही केला. आता तो कुठेतरी गुस्सा तो आमच्यावर पूर्ण ग्रामीण भागावरती काढून राहिले. तर तुम्ही जर पाहिलं, आमचे सरपंच ज्या ज्या गावामध्ये आहेत, त्या ज्या जिल्हा परिषद क्षेत्र आहे, पंचायत क्षेत्र आहे, अशा ठिकाणी ते कामं टाकत नाही किंवा विकासाची कामं देत नाही. आणि त्या ठिकाणी जर येऊनही गेले कुठल्या गोष्टींनी, आता जसं उदाहरण दिलं तर भिलवाड्यामध्ये सौर ऊर्जा प्लांटांचा कुठलाही संबंध नाही. ग्रामपंचायत सदस्य, सरपंचाचा किंवा जिल्हा परिषद सदस्याचा कुठलाही तिथला विषय नाही आहे. पण त्या ठिकाणी येऊन 2-3 लोकांना घेतात आणि शिवीगाळ, नेत्यांना शिवीगाळ केली त्यांनी, आम्हाला शिवीगाळ केली. ते चोंद्रेका सांगतील, हे करतील, ते करतील, अशी भाषा वापरली. त्या ठिकाणी 1-2 लोक आमचे पण होते. त्या लोकांसमोर आमचा अपमान केला त्या लोकांनी. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ते चोल्लर समजतात असं ते शब्दप्रयोग त्यांच्या तोंडातून निघाला. तर ह्या गोष्टीला विरोध म्हणून आणि आमच्या तिथे गेल्यानंतर, आमसभेमध्ये गेल्यानंतर आमचं ऐकून घेत नसल्यामुळे आम्ही सर्वांनी, ग्रामीण भागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्यांच्या आमसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभा केव्हा? ग्रामसभा उद्या आहे 2 वाजता. काय तुमचं म्हणणं आहे? माननीय आमदार या पंचायत समितीच्या आमसभेचे अध्यक्ष असतात. त्या आमसभेला आम्ही पक्षाने निर्णय घेतला स्थानिक तालुका लेवलला, ते कुठेही आमचे जे सरपंच असतील किंवा पंचायत सदस्य असतील, जिल्हा असतील, ते त्याचा बहिष्कार करतील. सर्व माननीय आमदाराकडून जी आम्हाला वागणूक मिळते, अपमानास्पद वागणूक मिळते, तिचा निषेध म्हणून आम्ही या सभेचा बहिष्कार करणार आहोत. मी भाजप तालुका अध्यक्ष ठाणा मंडळ विजय लिचडे. आम्ही सर्व मी आव्हान केलं की जे भाजप विचाराचे सरपंच असो, पंचायत सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांना आम्ही या ठिकाणी कळविलं की जी उद्याला जी होणारी आमसभा आहे त्या ठिकाणी वारंवार आपला जो अपमान होत असतो आणि जी आपल्याला वागणूक मिळत असतो, त्या निमित्ताने आपण त्या सभेचा आपण या ठिकाणी बहिष्कार करतो. मी भंडारा तालुका अध्यक्ष संदीप मिश्रा. आमचे गटनेते शांतभाऊ आणि विनोद भाऊंनी जे बहिष्काराचं जे आयोजन केलेलं आहे उद्याचं, त्याला मी समर्थन करतो आणि आम्ही सर्व संघटनेच्या वतीने उद्याच्या आमदाराच्या बैठकीला विरोध करतो. पत्रकार परिषदमध्ये भोंडेकर साहेबांच्या विरोधी जी इथं अपशब्द बोलले गेलेले आहेत, त्यांच्या विरोधी अप्रचार तयार केलेला आहे, त्या संबंधी आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत. कुणाच्या दबावाने न येता आम्ही हा पत्रकार परिषद घेत आहोत. ही पत्रकार परिषद आपण आमच्या गावी भिलेवाडा गट क्रमांक 282/9 RG या जागेसंबंधी ही पत्रकार परिषद आहे. या जागेची मागणी आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 24/6/2023 आमच्या ग्रामपंचायत सभेला मागणी केली होती, परंतु आम्ही ग्रामपंचायत सर्व पदाधिकाऱ्यांनी ठराव घेता आम्ही त्यांना हरकत प्रमाणपत्र दिला की कुठलीही ग्रामपंचायतीची परवानगी आहे नाही, कारण की भिलेवाड्यामध्ये
शुभम भुगे यांच्या मंत्रालयामधून त्यांनी पत्र आणलं आहे की कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतची परवानगी नाही पाहिजे बाबा. मग ग्रामपंचायतची परवानगीच नाही पाहिजे तर मग हा तुम्ही 23/6 जो ठराव दिलेला आहे, ठराव ग्रामपंचायतला मागलेला आहे, हा कशाबद्दल मागलेला आहे? मग आम्ही पदाधिकारी ग्रामपंचायतमध्ये कशासाठी आहोत? जी 11-12 एकर जागा आहे, गावातला कुठल्याही प्रकारचा फायदा नसताना सुद्धा वरच्या अधिकाऱ्यांनी आपला पदाचा फायदा उचलत का घेतला काय नाही. गावातले लोक आम्हाला ग्रामपंचायतवाल्यांना शिकायला देत आहेत की ग्रामपंचायत दिलेवाल्यांनी पहाडी विकली बा म्हणून. नंतर आम्ही माहिती काढला, आम्ही तिथं ठेकेदाराला विचारला का कशी का हार गेली. त्यांनी सांगितले का तुमच्या गावातल्याच काही लोकांनी पैसे घेतलेले आहेत आणि ही पहाडी आम्हाला वरून हँडओव्हर झालेली आहे म्हणून तो पत्र सादर केला आहे. तर भिलेवाडा ग्रामपंचायतची कसली परवानगीची गरज नाही बाबा मुंगे साहेबांची. हा प्रमाणपत्र आहे, हा त्यांनी 31/12/2024 ला सादर केला. मग त्या संबंधात आम्ही कलेक्टर साहेबांना 2दा निवेदन दिलं, 3दा निवेदन दिला. एकदा निवेदन दिलं आम्ही 30/1/2024 ला, एकदा निवेदन दिला 11/9/2025 ला, एकदा निवेदन दिला मधामध्ये जाधव साहेबांना सुद्धा निवेदन दिला की आम्हाला या जागे संबंधित ग्रामपंचायत परवानगी नसताना सुद्धा तुम्ही जागा त्यांना सौर ऊर्जेसाठी कशाबद्दल देता, कुठल्याही प्रकारच्या गावामध्ये फायदा नसताना आणि काही लोक गावामध्ये अफवा फैलवतात की सौर ऊर्जा प्रकल्प ही गावाला काही पर्सेंट 2 रुपये 3 रुपये असे विद्युत बिल 50% माफ होईल, असा कुठलाही प्रकार ग्रामपंचायतला GR मध्ये आलेला नाही. त्या संबंधी आम्ही कलेक्टर साहेबांना 3दा निवेदन दिला की हे प्रकल्प थांबवा. आम्ही जाऊन सुद्धा पदाधिकारी जाऊन सुद्धा त्याची आम्ही काम थांबवलं, पण वरून आम्हाला दबाव आणला गेला होता. नंतर मग आम्ही कलेक्टर साहेबांना आमच्या काही शब्दाला मान दिलेला नाही. त्यानंतर आम्ही मग भोंडेकर साहेबांकडून आम्ही धाव घेतली. भोंडेकर साहेब असा विषय आहे, त्या संबंधी थोडीशी भेट आम्हाला द्या. त्या संबंधी भोंडेकर साहेब तिथं आले आणि त्यांनी आपल्या परिस्थितीने आमच्या शब्दाला मान दिला आणि तो काम थांबवण्यामध्ये आम्हाला मदत केली. भोंडेकर साहेबांनी तिथं कुठल्याही प्रकारची कुणालाही शिवेगाळी न करता शांतपणे पद्धतशीर फोन करून तो काम थांबवला आणि आम्हाला भिलेवाल्यांना सहकार्य केलं.